नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तुम्ही हा कार्यक्रम आमच्या चॅनलवर बघताय आणि तुमच्या लक्षात येतंय की आम्ही महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जातो आहोत। तिथल्या राजकीय कार्यकर्त्यांशी बोलतोय, सामान्य कार्यकर्त्यांशी बोलतोय, नेत्यांशी बोलतोय आणि जनतेचा आवाज हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे। मी काल पालघरमध्ये होते, डहाणूमध्ये होते, आज मी इथे मीरा भायंदरमध्ये आलेली आहे। माझा सहकारी विजय आहे इथे, विजय काते। विजय, काय तुझ्या भागातली परिस्थिती मला आधी सांग। नाही, नक्कीच मीरा भाईंदर शहर आता झपाट्याने वाढतंय। लोक ठाण्यापासून जवळ आहे, मुंबईपासून जवळ आहे, पण काही प्रलंबित प्रश्न आहेत जे सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे प्रश्न आहेत। त्या प्रश्नावरती इकडचे राजकारणी लोक आहेत त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष होतंय। कारण जे आता सत्ता बदल जे होते त्या सत्ता बदलमध्ये त्यांचं जे काही गोष्टी चाललेल्या योजना आणतायत, पण योजना आणल्यानंतर सर्वसामान्य लोकांसाठी लागणाऱ्या सुविधांकडे फार दुर्लक्ष होतं। आणि आज त्याच्यासाठीच आपण आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं की लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचू द्या। अगदी बरोबर आहे, लोकांपर्यंत इथल्या समस्या काय आहेत त्या पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यांनी सांगितलं की राजकारणी जे आहेत ते वेगवेगळ्या योजना घेऊन येतात। आपण पहिल्यांदा इथे जातोय काँग्रेसकडे, का जाते ते तुम्हाला सांगते। कारण काँग्रेसचा एकेकाळी हा या भागामध्ये चांगला प्रभाव होता आणि त्यामुळे आपण इथून सुरुवात करू। सगळ्याच पक्षांकडे आपण जाणार आहोत इथे। काय तुमची परिस्थिती इथे, आणि कारण गेली काही वर्ष हा सगळा जो भाग आहे तो कुठे ना कुठेतरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य वाढलेलं आहे। एकेकाळी काँग्रेसचंही प्राबल्य इथे होतं। यावेळी काय वाटतं, वातावरण फिरलेलं आहे का, कशी परिस्थिती आहे? वातावरण फिरलेलं आहे। जे आपले लोकल आमदार आम्ही जे निवडून दिलं होतं त्या आमदारांनी पक्षाबरोबर गद्दारी केली, लोकांबरोबर गद्दारी केली, सर्वांबरोबर गद्दारी केली। कधी इकडे असतात, कधी तिकडे असतात, तर स्वतःला माहीत नाही की त्यांना कुठे असायला पाहिजे। जनतेमध्ये तर ते कधी नसतात। आणि जे लोकांचे मुद्दे आहेत, जे बेसिक त्यांचे कर्तव्य होते, त्यांना ते आतापर्यंत समजलंच नाही असं वाटतंय। ते जे नासमजी आहे त्यांच्यामध्ये ते आता पूर्ण शहराला भारी पडली आहे आणि त्यामुळे लोकांना इथे बदल हवा आहे। आणि ते बदलचा एकमेव चेहरा आमच्या इथे आहे, ते मुझफ्फर हुसेन साहेब आहेत। मुझफ्फर हुसेन एक जुने जाणते राजकारणी या भागातले निश्चितच आहेत। पण मी सगळ्यांकडे जाणार आहे, पुन्हा येतेच तुमच्याकडे। आपण इकडे जाऊया आधी की काय म्हणता इथे। आता तुम्ही तर त्यांच्याशी आघाडीमध्ये आहात, वाटलं होतं का कधी, खरं सांगा, की काँग्रेस बरोबर आपण सत्तेमध्ये बसू म्हणून? शक्यतो असं कधीच आयुष्यात वाटलं नव्हतं, उभ्या आयुष्यात असं होईल। पण जे झालंय ते उद्धव साहेबांची जी प्रतिमा आहे आणि जे त्यांचा आजची म्हणजे एक वारसा जो आहे, तुम्ही बघाल आधी बाळासाहेब होते, बाळासाहेबांच्या प्रबोधनकार ठाकरे होते, त्यांचे विचार आणि उद्धव साहेबांचे विचार आज मेल जोडले। त्या पद्धतीने बघायला गेलं उद्धव साहेबांची एक सेक्युलर जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, सेक्युलर न म्हणता हिंदुत्ववादीच आहे, पण तो व्यक्ती हिंदूच आहे जो सगळ्यांना समाविष्ट करून एकत्र नेतो ना, तोच हिंदू आहे। तीच भूमिका उद्धव साहेबांची आहे, कुठे हिंदुत्वाला तडा गेलेला नाहीये। आणि जे कोण आज जरी महाराष्ट्रात काँग्रेसची आघाडी गेले, लोक आपल्याला म्हणतात काँग्रेससोबत गेले, काँग्रेसमध्ये राहणारी जी आपली जे कोणी आजची पिढी आहे जी आज निवडणूक लढवणार आहे ते सगळे मराठीच आहेत ना। आणि विषय शिवसेनेचा जो जन्म झालेला तर मराठीच्या भूमिकेत झालेला, जो मराठीच्या विषयावर बोलेल, अग्रेसर राहील, तेच शिवसेनेची भूमिका त्यांच्यासोबत राहतील, तेच आहे। आज तुम्ही बीजेपीची भूमिका बघाल तर हे प्रो गुजराती, गुजरातकडे सगळे प्रकल्प नेणं, गुजरातसाठी काम करणं, सगळं गुजरातसाठी करणं, कारण गुजरातचे पंतप्रधान आहेत तिकडे, तर त्यांच्या दृष्टिकोन फक्त गुजरातसाठीच सगळं करणं आणि गुजरातलाच पुढे नेणं, हेच जर त्यांचा ध्येय असेल तर आम्ही महाराष्ट्रवादी कधी अग्रेसर। ज्या आपण बघितलं की गुजरातला सगळे प्रकल्प गेले असं एक म्हणलं जातं, पण गेल्या काही दिवसामध्ये जे आकडे आलेले आहेत ते आकडे सरकारचे नाहीत। तर त्यामध्ये परदेशी गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर आलेली असं दिसते। काही प्रकल्प आहेत जे अडलेले होते आणि त्या प्रकल्पांना पुन्हा इथे आता गती किंवा चालना मिळालेली आहे असं दिसतंय। तुमचं काय म्हणणं आहे? जय महाराष्ट्र। आपल्या ज्या महाराष्ट्रात जे प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामुळे सर्व पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात, युतीमध्ये काम करतात। मला तर भाईंदरसाठी एवढंच सांगायचं आहे का भाईंदरचं जे राजकारण आहे ते 145चं वेगळं राजकारण आहे आणि 146चं वेगळं राजकारण आहे। मीरा भाईंदरमध्ये 145 मध्ये बघितलं तर खूप लढत आहे आणि खूप म्हणजे बोलतात ना, कोण कोणाचं आहे ते समजून येणार नाही। ज्याला तिकीट भेटेल तो भाजपचा, ज्याला तिकीट नाही भेटणार तो अपक्षाचा, असा जो प्रकार तिकडे चालू आहे। आणि 146 मध्ये बघितलं तर माननीय प्रताप सरनाईक जे 3 टर्म आमदार आहेत ते काम करतात, काम करत राहतील। आता मी याआधी उद्धव साहेबांसोबत होतो, आता मी शिंदे गटात याच्यानंतर आलेलो आहे। त्याचा मी क्लेरिफाय देतो तुम्हाला। छान दाखवते मी की इथे दोन सेना ज्या आहेत त्या शेजारी उभ्या आहेत बरं का। तर पण ग्राउंडला हे चित्र आहे का,
नाही शेजारी नाही, आम्ही नेहमीच एकमेकाच्या जोडीला राहू आणि एकमेकाच्या मनात राहू. आम्ही दोघंच नाही तर आम्ही सगळेजण एकत्र मीरा भाईंदरमध्ये राहू. राजकारण हे वरच्या लोकांचं चालते, पण माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की माणूस बघितला पाहिजे. काम करणाऱ्या माणसाला आमदार बनवलं पाहिजे, काम करणाऱ्या माणसाला नगरसेवक बनवलं पाहिजे, काम करणाऱ्या माणसाला समाजसेवक म्हणून लोकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. आता आमदारांनी 3 वेळा आमदार झाले, आमदारांच्या माध्यमातून खूप निधी आणला, खूप काम केला, म्हणून मी त्यांच्याबद्दल सांगेन की माननीय प्रताप सरनाईक साहेब त्यांनी खूप काम केलेलं आहे. या टायमाला पण ते हॅट्रिक मारले, आता या टायमाला चौकार मारते. तर आपण बघतोय की चौथ्यांदा निवडून येतील प्रताप सरनाईक असं म्हणतायत. बघूया काय होतं ते. मनसेकडे यायला पाहिजे, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळी एक भूमिका घेऊन आहे. आमदार म्हणजे आमदारकीची ज्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत, ते ताकदीने लढायचं असं ठरवलंय. किती जागा लढणार आहे तुमचा पक्ष? राजसाहेबांनी तर आदेश दिला आहे की 225 ते 250 जागा आम्ही लढणार आहे. आता सध्या जे आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी सत्तेचा लाभ घेतलेला आहे. 2019 पासून आपण पाहिलं दोघांनी दोघा पक्षामध्ये आहे, की नॅशनल काँग्रेस पार्टी असो, ANC असो, शिंदे सेना असो, शिवसेना असो, सगळ्यांनी पक्षाचा सत्तेचा लाभ घेतला आहे. पण यांची महाराष्ट्रासाठी काही करण्याची इच्छा नाही आहे. कुठे ना कुठे यांनी महाराष्ट्राला मागे नेऊन ठेवलेलं आहे. आज आपण पाहतो महाराष्ट्रात नवीन काही प्रकल्प येत नाही. आम्ही मीरा भाईंदरमध्ये बघितलं तर मीरा भाईंदरमध्ये कोणतंही नवीन इंजिनियर कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो किंवा मोठं हॉस्पिटल आज या 5 वर्षात उभं राहिलेलं नाही. तर मीरा भाईंदरच्या जनतेला आपण आज विचारलं तर त्यांना काय पाहिजे? त्यांना हेल्थसाठी काहीतरी नवीन एक शिक्षणासाठी काहीतरी स्कूल पाहिजे, ती अवेलेबल नाही आहे. गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाही आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल नाही. हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या कामासाठी यूज व्हायला पाहिजे. आपण पाहतो इथे अनेक भवन बांधले जातात आहे, अनेक पैसा उधळला जातोय सुशोभीकरणाच्या नावाने, पण ते कुठे ना कुठे ते लोक म्हणजे ते मूलभूत पायाभूत सुविधांसाठी जास्त प्रयत्न व्हावेत असं वाटतं. आणि शिक्षण कारण शिक्षित मतदार असेल तो वोटिंग करायला माहिती आहे, त्याला माहिती आहे की कुठे मतदान केलं पाहिजे आणि कुठून आपला बेनिफिट होईल. कारण हे सरकार जनतेचे आहे आणि जनतेचा फायदा होण्यासाठीच आपल्याला हे सरकारमध्ये जाण्याचे हे राजसाहेबांचा आम्हाला आदेश आहे. आपल्याकडे काही सामाजिक कार्यकर्ते की ज्यांना या भागातल्या प्रश्नांची जाण आहे, ते कुठला पक्षीय अभिनिवेश घेऊन निश्चितच बोलणार नाहीयेत. दादा तुमच्याकडे येते मी. काय नेमकं वाटतं तुम्हाला की हे जे राजकारण झालं की शिवसेनेचे 2 तुकडे, राष्ट्रवादीचे 2 तुकडे, बरं त्याच्या आधी सुद्धा, म्हणजे हा खेळ काही आत्ता झाला असं नाही, 19 मध्ये सुरू झाला की निवडून आले एका ठिकाणी, गेले दुसऱ्या ठिकाणी. हे सगळं जे चाललेलं आहे, जनतेला काय वाटतं या सगळ्या? कसं आहे की एकंदरीत या राजकारणांच्या नादाला लागून जनता त्रस्त आहे. पहिली गोष्ट तर मुबलक पाणी नाही, शिक्षणाच्या नावाने बट्ट्याबोळ झालेला आहे. पेपरफुटीचे प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रात गाजतात. शिक्षण मंत्री करतात काय, रेल्वेचे ॲक्सिडेंट बघताय तुम्ही. महागाईने त्रस्त किती आहेत ते. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देण्यासाठी गव्हर्नमेंटकडे आता सत्य नाहीत, ते आता फक्त निवडणूक आहेत म्हणून इकडून तिकडून फक्त ॲडजस्टमेंट करून हे फक्त चालू आहे. त्यानंतर परत सत्तेत आले तरी कोर्टाचा काहीतरी दाखला दाखवतील आणि या योजना बंद करून टाकतील. पहिली गोष्ट, या योजनेचा काही फायदा पण नाही. मध्ये आता एक फडणवीसांनी म्हणजे BJPने एक आता एक ॲड काढली की ज्या महिलेला ह्याचा लाभ भेटला, 3 हप्ते भेटले, या 3 हप्त्यामध्ये तिने लोणच्याचा व्यवसाय चालू केला. ऑक्टोबरमध्ये कुठलं झाड आंबे देतं? पहिली गोष्ट तर कैऱ्या बरं, कुठून येतात? लोणचं फक्त आंब्याचंच असतं, कैरीचंच नाही, असतं असं कोणी सांगितलं? ताईकडे येऊया. तुम्ही एक गोष्ट सांगा मला, लोणची कुठली कुठली असतात? त्या मुद्द्यावर येऊ आपण. पण नाही, या. मला लोणची कुठली पटतंय पण कुठली असतात? त्यांचं. मला पटतंय पण त्यांचं पण जे आपण म्हणणं. 4,500 हो. रुपयामध्ये कसला व्यवसाय Exactly. लोणच्याचा? किती किलो व्यवसाय हो, होईल? हो, किती हो. किलोचा व्यवसाय होईल असं होऊन जाते. त्यामुळे या सगळ्या खोट्या जाहिराती, खोटे तेच पुन्हा परत जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा पेट्रोल डिझेल त्यांना प्रिय होतं. म्हणजे महागाई किती करून ठेवली काँग्रेसने. आताची सध्याची जी महागाईचे रेट बघितली त्याच्यावरती यांना बोलायचं नाही. महिलांच्या सुरक्षतेबाबतीमध्ये आता बदलापूरचं प्रकरण झालं, त्या अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या जातात. म्हणजे लोक एवढी मूर्ख आहेत की एखादा सराईत गुन्हेगार असतो त्याला सुद्धा पोलिसांची पिस्टल घेण्यापर्यंत त्याची हिंमत होते. ज्याच्यावरती एक साधी NC पण नाही, तो पोलिसांचा पिस्टल हिसकावतो, तो पोलिसांच्या पायावरती गोळी मारतो, पण पोलीस त्याच्या डोक्यावरती गोळी मारतात. कायद्यामध्ये असं आहे की पोलिसांना कमरेच्या वरती गोळी मारण्यात चालवणं म्हणजे हे सगळं प्रकरण त्यांना जनतेमध्ये एक सहानुभूती मिळवण्याचं प्रकरण चालू आहे. आणि कुठेतरी ते जे बदलापूरमध्ये झालं, या बदलापूर कांडमध्ये जे ट्रस्टी होते ते महिनाभर गायब राहतात. म्हणजे स्कॉटलंड पोलीसचं सारखं काम करणारे महाराष्ट्र पोलिसांना जे नावाजलं जातं ते महिनाभर. अक्षय शिंदेचं जेव्हा एन्काउंटर झालं त्याच्या लगेच 24 तासात हे हजर झाले, त्यांना आता बेल पण भेटली. त्याच्यामुळे महिला सुरक्षा नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. 2014 पासून जे महाराष्ट्रामध्ये या सगळ्या ज्या प्रश्न होत्या त्याच्या बाबतीमध्ये जे भाजपाने भूमिका घेतली,
जी शिवसेनेने घेतलेली होती त्याचं कुठे सॉल्युशन निघालं आतापर्यंत. राहिला प्रश्न या शहराच्या बाबतीमध्ये. या शहरामध्ये 7वी पर्यंत शाळा आहेत. 15-15 वर्ष आमदार असलेली जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं कधीही वाटलं नाही की या शाळा 10वी पर्यंत व्हाव्या, इथे सिनियर ज्युनियर कॉलेज व्हावीत, इथे मेडिकल कॉलेज व्हावेत. जवळपास 50हून जास्त जनतेच्या जागा बिल्डर लॉबीच्या घशात घातल्या. त्याच्या बदल्यामध्ये अधिकचा TDR वगैरे सगळ्या या लोकांनी फ्राय करून घेतला. त्याच्यामुळे ईडीच्या इन्क्वायरी होऊन सुद्धा ते निर्दोष सुटलेले आहेत. त्याच्यामुळे लोकांनी हा विचार केला पाहिजे. लोकांनी विचार केला पाहिजे असं सांगतात. योजना, लोणचं हा प्रश्न निघालाय म्हणून आपण इथल्या या ताईंकडे जाऊया. तुम्ही मला हे सांगा की ज्या महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत की एकीकडे हे आहे की 1,500 काय होतं हा भाग, परंतु ज्या स्त्रीनी ग्रामीण भागातल्या गावखेड्यावरच्या बाईंनी कधीही पैसा पाहिला नाही तिच्या बँकेमध्ये, तिच्या अकाउंटला जेव्हा पैसा येतो तिची भावना काय असते? तिची भावना नक्कीच तिला 1,500 बघून आनंद होईल. पण कुठलीही बाई तिला काम केलं, काही काम न करता जेव्हा तिला एखादा पैसा मिळतो त्या पैशाची तिला व्हॅल्यू नसते. कुठल्याही बाईला ती जाईल, 4 काम करेल आणि जेव्हा तिला तो पैसा येईल त्या पैशाचा आनंद हा वेगळाच असणार आहे. दादांनी मांडलेले मुद्दे हे जनतेचे मुद्दे होते, मूलभूत मुद्दे होते, ते बेसिक नेसेसिटीज. त्या सगळ्या मी आता मी मनसे पक्षात येऊन आता फार कमीच वेळ झालेला, काय मला जास्त वेळ झालेला नाहीये. बेसिक नेसेसिटीज जिथे पाणी पुरवठा म्हणा, त्याच्यानंतर मग एज्युकेशन म्हणा, त्याच्यानंतर आत्ता बदलापूरचा इन्सिडेंट सरांनी म्हणाला तिथे पण मनसेचीच महिला होती जिने तो मुद्दा उचलला होता. दुसऱ्यांदा आत्ता आपला कोलकातामध्ये पण जो मुद्दा झाला त्या सुद्धा इथे मला दुसरं कोणीच दिसलं नाही. पण मनसेच्या कविताताई असू देत किंवा नीताताई असू देत किंवा लीलाताई सगळे ग्राउंड लेवलला आलेले. प्रत्येक हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस आम्ही जाऊन मनसेचे पत्रक देऊन आलेलो होतो की आम्हाला तुमचे कॅमेराज, आम्हाला तुमचे सगळे तुमचे हे आहेत, आया मावशा ताया, कोणीही तुमच्याशी जे काही तुमचा जो स्टाफ असोसिएटेड आहेत त्यांचं तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे झालेलं आहे का? कुठल्याही महिलेला ह्याच्यानंतर स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा आता आजकाल ते पाळणा घर वगैरे ह्या सगळ्यांमध्ये लहान मुलींवरती कुठेही अत्याचार होता कामा नये याची खात्री आमच्या मनसे पक्षाने पूर्णपणे घेतली होती. सो ही जी बेसिक आहेत ना नेसेसिटीज, हे पाहिजे. पक्षाचा दरारा हवा, तो जर नसेल तर माणसं अशीच सुटली आहेत ना, कोणीही काही करेल. So पक्षाचा दरारा हवा आणि महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. आपण पुन्हा जातोय तुमच्याकडे की काय मुद्दे वाटतात की भायंदर आणि मीरा भायंदर आणि तुमच्या शेजारी, तर काय तुमच्या दोन्ही मतदारसंघामध्ये की हे प्रामुख्याने मुद्दे आहेत की जे प्रश्न आहेत जे जनतेचे सोडवले गेलेले नाहीत, पक्ष कुठलाही असो? बरोबर. सर्वात प्रथम मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही इथे शहरात आलात आणि शहराच्या मुद्द्यांवरती बोलण्यासाठी इथे प्रश्न मांडताय किंवा आमची मतं जाणून घेताय. तर इथे तुम्ही बघाल तर इकडे बऱ्यापैकी सगळे पक्ष आहेत, मात्र एक पक्ष तुम्हाला सापडत नाही इथे. का? तर इथे मुद्द्याचं राजकारण होणार आहे किंवा मुद्द्याबद्दल बोललं जाणार आहे. तो असा पक्ष आहे ज्याला धार्मिक राजकारण फक्त करायचं असेल, धर्माबद्दल किंवा त्या गोष्टींबद्दल समाजामध्ये वितुष्ट आणण्याबद्दल बोलायचं असेल तर ते येतात. विकासांबद्दल बोलायचं झालं की अब्बा जब्बा डब्बा, ह्याच्या पलीकडे त्यांना जात येत नाही. हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात दुर्दैवाने मीरा भाईंदर असेल, ओळा माजीवाड असेल, या मीरा भाईंदरमध्ये सत्ताधारी मागच्या 10 वर्षापासून म्हणजे एक आमदार होते जे बीजेपीचे होते, त्याच्या पुढच्या 5 वर्षात जे बीजेपी समर्थक म्हणा किंवा शिंदे सेनेच्या समर्थक जे आमदार आहेत, सत्ताधारी आपण म्हणूया, ह्या आमदारांकडनं मागच्या काही दिवसांमध्ये प्रचार प्रसार जो चालू आहे त्याच्यामध्ये कोणतरी टॉवेलबद्दल बोलतंय, कोणतरी पॅन कार्डबद्दल बोलतंय, कोणीतरी आधार कार्डबद्दल बोलतंय. मात्र शहराच्या विकासाबद्दल कुठे काय असलं पाहिजे, पाण्याची समस्या असेल, कुठे लायब्ररीचं रिझर्वेशन असेल, कुठे ग्राउंडचं रिझर्वेशन असेल किंवा शहराचे मुद्दे असतील, त्याच्याबद्दल बोलणारा फक्त काँग्रेस पक्ष आहे आणि आमचे नेते मुझफ्फर हुसेन आहेत आणि तेच इकडे हे मुद्दे मांडतात. बाकी सगळं इकडे अब्बा जब्बा डब्बा आहे. एकदम इथे यांनी सांगितले की एकदम अब्बा जब्बा डब्बा वगैरे आहे, कुठला पक्ष नाहीये उपस्थित, तुम्हाला कळतच आहे इथे. तर आपण जाऊया विविध नेत्यांकडे. बोला. आता सगळे पक्षांचेच बोलतात. मी मराठी एकीकरण समितीतर्फे आहे, कुठल्या पक्षाचा हे नाही आहे. तर माझं म्हणणं एवढंच असेल की जेवढे राजकीय नेते आहेत हे मुळात आमदारकीला का उभे राहतात, नगरसेवक पदाला का उभे राहतात, कुठल्याही निवडणुकीला का उभे राहतात, त्यामागचा उद्देश महत्त्वाचा असतो. आता सुद्धा आमदारकीचे वारे वाहतात, प्रत्येक जण फॉर्म भरतोय, बऱ्याच पक्षाचे आहेत, एक पक्ष दुसऱ्या पक्षावर आरोप करतोय. मला एक कळत नाही, प्रत्येकाला जर प्रगती पाहिजे, प्रत्येकाला जर विकास पाहिजे, सगळ्यांची मतं सेम आहेत, सगळ्यांना सेम काम करायचं आहे, सगळ्यांना लोकांचा विकास करायचा आहे, मग हे सगळे आपापसात का भांडतात? जर उद्देश एकच आहे मग हे वेगवेगळे का भांडतात? त्याला कारण एकच आहे, प्रत्येकाला सत्ता पाहिजे, म्हणजे आपला स्वार्थ साधला गेला पाहिजे यासाठी प्रत्येक जण भांडतोय.
लोकांच्या प्रश्नाचं कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. आज बघायला गेलं तर मीरा भाईंदर शहर काही जण म्हणतात की मिनी राजस्थान झालेलं आहे. का? इकडचा भूमिपुत्र मेलेला आहे का, की त्यांना स्थलांतरित करायला लावलेला आहे? कारण इकडे स्थानिक भूमिपुत्रांचे कुठलेच प्रश्न निकाली काढले जात नाही आहेत. मराठी तर लांबच राहू द्यात, पण इकडचा जो स्थानिक भूमिपुत्र आहे आगरी कोळी, त्यांच्या जागा हडप केल्या जातात. बाहेरचे बिल्डर येतात, त्या जागा खातात. जे आमदार होत आहेत, खासदार होत आहेत, नगरसेवक होत आहेत, त्यांचा डोळा पण या भूमिपुत्रांवरतीच. त्यांना विस्थापित करायला लावलेला आहे. विकास नक्की कोणासाठी होतोय? हा विकास जर इकडे केला जातोय तर पहिला स्थानिक भूमिपुत्रांचा विकास झाला पाहिजे, जे मूळचे इकडे आहेत, ज्यांच्या पिढ्यानपिढ्या इथे गेलेल्या आहेत, ज्यांच्या रक्ताने आणि ज्यांच्या घामाने ही जमीन त्यांनी कसलेली आहे, ती जमीन विकायला लावलेली आहे. इकडच्या ज्या गावकरी आहेत त्यांच्यावरती कधी मेट्रो कारशेड टाकली जाते, कधी रोड वायडिंगमध्ये त्यांची घरं उडवली जात आहेत, कधी काय म्हणतात त्याला आरक्षण टाकून त्यांची जागा हडप केली जाते. मग अशा लोकांनी काय करायचं? ज्यांच्या शेतीचे व्यवसाय होते आज ते विस्थापित होतात. गावातली गावं विस्थापित करायला लावलेली आहेत. नवी मुंबईचा काय प्रकार झाला आपल्याला माहिती आहे, गावच्या गावं उडवली. मला एकच सांगायचं आहे की जर खरंच या सगळ्या पक्षांच्या लोकांचा विकास करायचा आहे तर तुम्ही सगळे एकत्र या. तुमचा मुद्दा एकच आहे, विकास. इकडच्या स्थानिक लोकांना सुविधा पुरवायच्या आहेत, लोकांचं रक्षण करायचं आहे, आयाबायांचं रक्षण करायचं आहे, लोकांना रोजगार पुरवायचा आहे. सगळ्यांचे मुद्दे सारखे आहेत, पण आपापसात का बांधतात ना? जर खरंच या मुद्द्यांवरती काम करायचं आहे तर तुम्ही सगळेजण एकत्र या आणि एक अजेंडा राबवा. आज मी तर सांगेन की लोकांनी जास्त पक्ष न करताना तुमच्या इथे काम करणारा व्यक्ती कोण आहे तो बघून जर तुम्ही मतदान केलं तर खूप फरक पडेल. आज सांगायला गेलं तर 145 मध्ये जसं सगळे सांगतात की आधी भारतीय जनता पक्षाचे आमदार होते, लोकांनी कौल दिला आणि अपक्ष भारतीय जनता पक्ष जो त्यावेळेला खूप फॉर्म मध्ये होता तिथे अपक्ष आमदार निवडून आणून दिला, पण त्यांनी सुद्धा काहीच काम केलेलं लोकांना दिसलेलं नाही. त्यामुळे आता लोक नवा चेहरा शोधतात, पण असे चेहरे समोर येतच नाही आहेत. माझं तर म्हणजे आव्हान असेल सगळ्या नवीन तरुण पिढींना की त्यांनी पुढे यायला पाहिजे. कारण आता जेवढे उभे आहेत सगळे तरुण आहेत आणि जेवढे आपण आता नावं बघतोय आमदारकीसाठी किंवा बाकीच्या याच्यासाठी ती खूप जुनी नावं आहेत. म्हणजे त्यांची वयच आता 55-60च्या वरती गेलेली आहेत. मग मला एक कळत नाही, नवीन तरुण पिढी जर पुढचा भारत देश घडवणार आहे, महाराष्ट्र घडवणार आहे, तर त्यांच्या हातात हे दोरे का दिले जात नाहीयेत? का आपण नेहमी हेच करतोय? त्यांच्याकडे 50 टोके नाहीयेत. गरज नाही आहे ना तर 50 टोक्यांची. नाही, पण काही उमेदवार असे पण बघितले आपण की ज्यांच्या खात्यात 50,000ही नव्हते पण निवडून आले. असे पण उमेदवार आपण बघितलेले आहेत. मुद्दा ना स्थानिक आणि मराठीचा आला, त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार मी की मराठीच्या मुद्द्यावर सुरू झालं राजकारण. म्हणजे शिवसेनेची स्थापनाच तशी झाली, कारण तेव्हा दक्षिण भारतीय लोक खूप होते. म्हणजे तुम्ही दोघांनी याबद्दल बोललं पाहिजे. आणि मराठी माणसाच्या हक्काची लढाई. पण आता ती लढाई खरंच शिवसेना लढते आहे का शिवसेनेने आपला तो जो चेहरा मोर आहे तो बदललाय? सध्या शिवसेना युवासेनेचा जो अजेंडा आहे तो जे मीरा भाईंदरचे 19 गाव आहेत त्यांना गावठण हे मिळवून देण्याचं आहे. हे आमच्या एक एजेंडापैकी एक आहे. आदित्य साहेबांसोबत सुद्धा हे बोलणं झालंय आणि हा भूमिपुत्रांचा विषय आहे. आणि शिवसेना नेहमी अग्रेसर राहिले भूमिपुत्रांबद्दल, तसंच युवासेना सुद्धा आज युवासेनेचे तरुण जे आहेत ते भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर अग्रेसर आहेत. जसे ते म्हणाले की दादा म्हणाले की त्यांच्या जागा हडप केल्या जातात, त्यांना विस्थापित केले, हे खरी गोष्ट आहे. आज जे स्थानिक 145 जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं एक आहे क्लस्टर राबवा आणि आम्हाला आमच्या 19 गावांना स्लम घोषित करतात. आम्ही स्लम नाहीत, आम्ही गाव आहेत. आम्ही माझा कुटुंब वैयक्तिक 4 पिढ्यांपूर्वीचं आहे. इथे 100 वर्ष 120 वर्ष म्हणजे ब्रिटिशकालीन वेळेपासून माझ्या वाडवडील इथे राहिलेले आहेत. आम्ही इथे स्लम नाही आहेत. जे बाहेरून आले ते स्लम मध्ये राहतात असं मी म्हणेन. आणि आमच्या भूमिपुत्रांना विस्थापित करून एका कुठेतरी माडा कुठेतरी एक क्लस्टर किंवा SRA स्कीम मध्ये टाकून आम्हाला विस्थापित करणार आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं जे त्यांच्या समाजाची जी लोक आहेत, म्हणजे ज्या आमदार ज्या समाजाचे त्यांच्या समाजाचा वाढ करणार आणि भूमिपुत्रांचा नाश करणार, हे आम्ही होऊ देणार नाही. इथे आम्ही अग्रेसर आहोत आणि आम्ही नेहमी भूमिपुत्रांच्या विषयांसाठी नेहमी युवासेना शिवसेना अग्रेसर राहील. मी तुम्हाला सगळ्यांना एक विचारू इच्छिते की म्हणजे पक्ष विरहित मला प्रश्न आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री म्हणून कोण आवडले आजता गायत असा जर विचार केला? मागच्या 10 वर्षांमध्ये मागच्या 10 वर्षांचा विचारता की ओव्हरऑल तुम्ही म्हणाल तर वसंतराव नाईक. बरं, तुम्ही? पृथ्वीराज चव्हाण. विलासराव देशमुख. सगळ्यांकडेच येणार मी हा प्रश्न घेऊन. कुठले मुख्यमंत्री आवडले? नाही, आम्ही असं म्हणजे पर्टिक्युलरली कोणाच असं खास आवडलेलं नाही आहे. कारण जे व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्रासाठी आजपर्यंत, जे मुळात व्हायला पाहिजे होतं ते नाही झालेलं आहे. त्यामुळेच तर हे एवढे पक्ष तयार होतात, नवीन पक्ष तयार होतात, त्याच मुद्द्यांवरती नवीन संघटना तयार होतात. इव्हन आम्ही तर हे सांगतो की मराठी एकीकरण समिती सुद्धा गरज लागली नव्हती
की महाराष्ट्रात राहून मराठीसाठी भांडण्यासाठी एक नवीन नवीन दरवेळेला महाराष्ट्र एकीकरण समिती आहे, मराठी एकीकरण समिती आहे, मराठी बोळा चळवळ समिती आहे. मग महाराष्ट्रात राहून जर मुख्यमंत्री एवढे चांगले काम करणारे भेटलेले आहेत, अभिजात दर्जा मिळायसाठी आपल्याला 75 वर्षे गेली, त्यानंतर मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे. मग जर सगळे मुख्यमंत्री जर कोणाची कारकीर्द खरंच एवढी चांगली असती तर मराठीला आजपर्यंत कधीच न्याय मिळायला पाहिजे होता, असं माझं म्हणणं आहे. याबद्दल मला ॲड ऑन करायचं असं वाटेल की अभिजात भाषेचा दर्जा जो हा विषय 2013 रंगनाथ पठारे जे ज्येष्ठ साहित्यिक आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक अहवाल समिती स्थापन करण्यात आली. ते समिती स्थापन करणारे तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण. तो जो अहवाल आपण बघितला तोच अहवाल पुन्हा प्रकाशन करण्यात आला आणि त्याच्यानंतर हे करण्यात आलं. तर 2013चं पृथ्वीराज बाबांचं पत्र आहे, राष्ट्रपतींना लिहिलेलं पत्र आहे, पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र आहे की हा अहवाल तुम्हाला दिलेला आहे, ह्याच्यानुसार भाषेला अभिजात भाषेचा मराठी भाषेला दर्जा देण्यात यावा. जर तुम्हाला अभिजात भाषेबद्दल सध्याच्या सरकारचं एवढंच प्रेम होतं तर 10 वर्ष ही फाईल कुठे धूळ खात पडली होती हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मात्र या निर्णयाचं स्वागतच आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रवासियांचं अभिनंदन आहे, आभार आहे. कुठले मुख्यमंत्री? उद्धवजी ठाकरे कोविड काळात अतिशय चांगलं काम केलं, ज्याच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही बोलू शकलो. हे तर म्हणतात नाही, असू द्या. की फेसबुकवरती असू द्या. live नाही 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 जनतेत कसं होतं की केलेलं आम्ही आहे. स्वतः कोविडमध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे ऑक्सिजन कार्यकर्त्यांनी का मुख्यमंत्र्यांनी? नाही 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 कार्यकर्त्यांनी म्हणून आम्ही एक समाजसेवक म्हणून कोविड काळात काम केलेलं आहे. त्याच्यामुळे एक मुख्यमंत्री म्हणून, एक प्रशासक म्हणून त्यांनी जे कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे महाराष्ट्राची, त्याच्यामुळे त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा जो होता ते भरण्याचं त्यांनी पूर्ण काम केलं. जे रोल मॉडेल त्यांनी धारावी सारख्या ठिकाणी वापरलं, या मीराबाईंदर शहरामध्ये वापरलं, ऑल ओव्हर मुंबई महाराष्ट्रामध्ये वापरलं, त्याची चांगली त्याची ख्याती WHO ने घेतलेली होती. त्याच्यामुळे कसं होतं की त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. म्हणून मी त्या पक्षाचा जरी नसलो तरी मी उद्धव ठाकरे यांचं नाव घेईन. चांगलं तुम्ही काय काम म्हणता? कुठले मुख्यमंत्री आवडले असं? मला उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. माझा विचार घेणार तर आत्ताच्या 2014 पासून तर 2024 पर्यंत एकही मुख्यमंत्री चांगला नव्हता. याच्या पहिले जे एकनिष्ठ होते, विलासराव देशमुख म्हणा किंवा जे जनता पार्टीचे असायचे, ते एकनिष्ठ होते. कुठे आपल्या पक्षाशी एकनिष्ठ होते, आपल्या कार्यकर्त्यांशी एकनिष्ठ होते. आत्ता हे सत्तेच्या राजकारणासाठी आजचे आमदार या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं या सत्तेतनं विरोधात हे सगळे गेलेले आहे. कुठे ना कुठे पहिले जे नेते होते विलासराव देशमुख म्हणा, ते एक चांगले मुख्यमंत्री होते. जेव्हा आपली सत्ता असेल तेव्हा त्यांनी घेतलेली आहे, विरोधात बसण्याची पण त्यांची तयारी होती. त्याच्यामुळे विलासराव देशमुख, मी तसं तर लातूरचा आहे प्रॉपर. विलासराव देशमुख ज्यावेळेस 0 बजेट होतं 2004ला ज्यावेळेस सत्ता आली होती, 6 महिने आपली महाराष्ट्राची जी तिजोरी होती ती 0 बजेट होती. त्यावेळेस त्यांनी भरपूर असे निर्णय घेतले होते की कडक निर्णय घेतले होते तिजोरीचे आपल्या महाराष्ट्राची भरण्यासाठी. दुसरी आपली जी मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर सुरू झाली, पहिली मेट्रो त्यांनी चालू केली होती. तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा विचारणं म्हणजे अडचण आहे? नाही, अडचणीत नाही. माझ्या मनात आणि याच्यात म्हणजे 3 नाव आहे. आता तीन नावांमध्ये आता मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम बघितलेलं आहे. जे लाडकी बहिणीचं, खोटं नाही बोलत, तुला बोलतो, लाडकी बहीण योजनेचं काम केलंय व त्यानंतर गोमातेला जो राज्यमातेचा दर्जा दिला, तर ते म्हणजे खूप चांगलं काम केलं. तर ते एकनाथजी शिंदे व्हायला पाहिजे. आणि सेकंड म्हणजे उद्धव साहेब, हे कोविड काळात खूप चांगलं काम केलं होतं. आणि जर तिसरं नाव बोललं तर नितीन गडकरी, जे आपल्या डेव्हलपमेंटसाठी खूप चांगले आहे. या तिघांपैकी कोणी झाला तरी महाराष्ट्राचं माझ्या मनात असं आहे की भलं होईल. याच्या व्यतिरिक्त आता प्रत्येकाचं तुम्ही मत घेतलेलं आहे. तुम्ही सांगा. माझं म्हणणं असं आहे की जो सामान्यांच्या व्यथा जाणू शकतो, तो सामान्यामध्ये फिरणारे माणूस, जसं त्यांनी सांगितलं की उद्धव साहेबांनी कोविडमध्ये काम केलं, तसं एकनाथ शिंदे साहेबांनी मग कोविडमध्ये काम केलं. हे तर पीपी किट घालून कोविडच्या मदतीसाठी गेलेले. माझ्यासाठी तर एकनाथ शिंदे हे जे आहेत हे मुख्यमंत्री आहेत आणि यांनी परत मुख्यमंत्री व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुमचं उत्तर मला निश्चितच माहिती. उद्धव बाळासाहेब ठाकरे. तरुण लोकांचं काय म्हणणं आहे, जे पहिले मतदान करतात किंवा तुम्ही कदाचित आधीपासून मतदान करता? नाही, मी कुठल्या फर्स्ट टाइम मुद्द्यांवर यावर्षी. first time voter आहे? हा, मी फर्स्ट टाइम वोटर. हा. आणि काय वाटतं एकंदर सगळं जे महाराष्ट्रात राजकारण आहे, खुलेपणाने सांगा की काय वाटतं किंवा नवमतदाराला? मला तर काही कमेंट नाही करायची आहे, बट मी पण माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे, तर मी विचार करून मग वोट देणार. पण जेव्हा मत देणार तर तेव्हा काय प्रायोरिटीज असतील? म्हणजे तरुणांचंच मत मला जाणून घ्यायचंय की तुमच्या मनात काय आहे की कुठला असला पाहिजे आपला उमेदवार, कसा असला पाहिजे कुठल्यापेक्षा? माझं असं मत आहे की आपला उमेदवार असा असला पाहिजे जो तरुणांना सपोर्ट करतो, त्यांचे विचार ऐकून घेतो, त्या विषयावरती मग तो कार्य करतो. मग तसा मला मतदार असा आपला उमेदवार असा हवा आहे. आपण बघता इथे की आपण सगळ्यांशी बोललेलो आहोत
आणि एकंदर जो महत्त्वाचा मुद्दा वाटतो तो म्हणजे विजय तुम्ही पण यावं इथे, की जनतेचे प्रश्न हे गेल्या 5 वर्षातलं जे राजकारण महाराष्ट्रातलं आहे ते ज्या पद्धतीने झालेलं आहे ते कोणालाच आवडत नाहीये. म्हणजे ज्यांनी भूमिका घेतली त्यांनाही कदाचित ते फारसं पटलंय असं म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे आपण जर नेत्यांचा विचार केला तर सगळी जी नावं समोर येत आहेत ती नावं वेगळी आहेत. आणि ज्यांनी एकनिष्ठेने पक्षासोबत राहून काम केलं असे नेते कदाचित जनतेला आवडतात. जनतेचे प्रश्न सोडवणारे नेते आवडतात. मनी पॉवर, मसल पॉवर, जमिनीसाठीचे जे भाग आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न, शहराचे स्थानिक प्रश्न, पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे विजय इथे. पाण्याचा प्रश्न तुमच्या भागामध्ये इतका महत्त्वाचा आहे म्हणजे मराठवाड्यातून, तसं माझं मूळ मराठवाड्यातलं, पण इथेही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अगदी नक्कीच मराठवाड्यासारखीच इथे परिस्थिती आहे. इथे मोठमोठे टोलेजंग टॉवर आहेत, त्यांना पाणी पुरवलं जातं, पण ज्या जुन्या बिल्डिंग आहेत इकडे कॅल्क्युलेशनच नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे सगळ्याचे पाठीमागे हे सगळ्यांनी आंदोलनं वगैरे केलेली आहेत पाण्यासाठी. गेली 5 वर्ष, गेली 10 वर्ष इकडचे स्थानिक आमदार असू दे, नगरसेवक असू दे, की 24 तास पाणी मिळेल, 24 तास पाणी मिळेल, पण अजूनही नळ तसेच कोरडेच्या कोरडेच आहेत. आणि तर हप्त्यातनं त्याच्यावरती एक मोठा दंड म्हणजे 2 हप्त्यामध्ये 2 दिवस तर पाणी येतच नाही. हा एक फार मोठा इथे ज्वलंत प्रश्न आहे सर्वसामान्यांचा. तर इथल्या जनतेच्या मनात काय आहे, तुमची मतं आम्हाला कळवा. यांनी आपली मतं मांडलेली आहेत, पण इथल्या सामान्य नागरिकाला काय वाटतं? इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते खरंच तुमच्यासाठी उपलब्ध असतात का? तुमचे प्रश्न सदनात मांडतात का? तुमच्या समस्या सोडवतात का? किती वेळा तुमच्याकडे येतात का? 5 वर्षातनं एकदाच येतात? हे सगळी तुमची जी मतं आहेत ती नवराष्ट्रवर आम्हाला जरूर कळवा. ती हे लोक वाचतील असं आपण गृहीत धरूया. आणि या आणि अशाच प्रकारच्या विविध भागातल्या नागरिकांची आणि राजकीय कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. तुर्तास मी तुमची महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात मीरा भाईंदर इथून रजा घेते.